घई आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी पुण्याहून आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धनगेकर आहेत। बघूया त्यांना नेमकं काय वाटतंय। आणि लढणारा माणूस काय मी विजय होत असतो हा माझा अभ्यास आहे। त्यामुळे गेली 2-3 महिने मी पुणे शहरामध्ये काम करतोय प्रचाराच्या दरम्यान आणि गेली 30 वर्ष पुणेकरांची नाळ माझ्याबरोबर जोडलेली आहे आणि ही नाळ जोडलेली असल्यामुळे मला कधी निवडणुकीची आजपर्यंत भीती वाटली नाही, कारण पुणेकरांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि शेवटी जनता आहे, जनतेने तुमचा कौल पेटीत ठेवला आहे। एक्झिट पोल बघितले का तुम्ही? जर बघितलं तर मुरलीधर मोहोळ जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या बाजूनी जास्त दिसते, ते आघाडीवर असतील, ते विजय होऊ शकतात असा देखील ते दर्शवत आहेत। आता ते अंदाज आहेत, ते काय निकाल नाहीत। निकाल आणि अंदाजामध्ये फरक आहे। हा निकाल हा जो अंदाज आहे हा पुणेकरांचाच अंदाज आहे। हा पुणे तुम्हाला सांगतो, हा निकाल पुणेकरांच्या बाजूने लागणार आहे। पुणेकर आज सप्तरंगी गुलालात न्हावून निघतील। आज समोरच्या जे उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ त्यांनी गुलाल मागवलेला आहे, अनेक ठिकाणी त्यांचे म्हणजे बॅनर लागलेलेच आहेत। जर आपण बघितलं तर भावी खासदार म्हणून उल्लेख केलाय त्या बॅनरवर। बघा त्याच बॅनरवर माझे फोटो लागलेले दिसतील। 1-2 तास थांबा। काय विश्वास वाटतो किती मताधिक्याने येताल? कारण आतापर्यंत तर सगळं गणित झालं असेल तुमचं। 1-2 फेऱ्या होऊ द्या, की तुम्हाला मी माझं गणित सांगतो। 2 फेऱ्या होऊ द्या। विश्वास तुम्ही दर्शवताय विजयचा, तर कुठल्या विधानसभा मतदारसंघातून तुम्हाला चांगलं लीड मिळू शकतं? तुम्हाला आणि या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आश्चर्य वाटेल, कोथरूडमध्ये मला किती मतं पडतात तेवढं तुम्ही लगेच सांगता मला। कारण जर तुम्ही एवढा विश्वास दर्शवताय तर मग आकडा काय सांगत नाही तुम्ही? म्हणून मी आकडा ह्याच्यासाठी सांगत नाही की तुम्ही मला आता खोट्यात काढता, म्हणून 1-2 मिनिटं थांबा जरा। नाही पण तुम्ही सांगायला हवं आता, कारण शेवट आता काही तासात मतमोजणी सुरू होईल, उत्सुकता आहे, अनेक कार्यकर्ते तुम्ही रस्त्यावर आहेत। कल पहिल्या आणि दुसऱ्या फेरीचा कल झाला की मी तुम्हाला निकालाचं हे सांगेन मतमोजणी। तेव्हा रवींद्र धनगेकर कॉन्फिडंट आहेत। इकडे नागपूरमध्ये येऊया। नागपूर मतमोजणी केंद्रा परिसरामध्ये वाहतूक कोंडी झालेली बघायला मिळते, कारण नागपूरच्या मतमोजणी केंद्रावर वेळेत पोहोचण्याच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांची लगबग आहे आणि सकाळी 6 वाजल्यापासूनच नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती मतमोजणी केंद्रावर कर्मचारी आपल्या वाहनांनी पोहोचतात, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा असं चित्र बघायला मिळते। ही दृश्य समोर आलेली आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये इकडे मतमोजणी सुरू होणं अपेक्षित आहे, मात्र त्यापूर्वी वाहतूक कोंडी। तर क्षणाक्षणाला धाकधूक वाढते मनामधली आणि सध्या या उमेदवारांच्या मनामध्ये काय चाललंय, संदीपान भुमरेंशी संवाद साधला कृष्णा केंडेंनी। पाहूया। आपल्यासोबत उमेदवार संदीपान भुमरे आहेत। काही क्षणात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मनात धाकधूक निश्चित असेल, कारण की तुम्ही तेवढी मेहनत केली आहे, त्या परीक्षेचा